तुम्हा सगळ्यांशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. हा आधी बोल ना. काका, बाबांनी तुझ्यासोबत जे काही केलं ते चुकीचं होतं आणि त्याची शिक्षा ते भोगतायत. ते आता घरापासून लांब एकटे तिकडे मिरजला राहतात. पण मला असं वाटतं की आता बाबांना पण घरी परत घेऊन यायला हवं. झालं पुन्हा सुरू. मला त्या माणसाचं नाव सुद्धा ऐकायचं नाहीये. काकू, मी काय म्हणतोय ते एकदा समजून घे ना प्लीज. मला एक कळत नाहीये सकाळी सकाळी तुला का वाद घालायचाय आणि मुळात त्या माणसाचा विषय का काढतोयस तू? काकुमा, अद्वैतबाईजी बोलतात ते कोणाच्या सांगण्यावरून बोलताय ते तरी बघा. माझी विनंती आहे सगळ्यांना, खाताना हे असे वाद नकोत. आत्या, वाद घालायचा प्रश्नच नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की बाबा तिकडे किती दिवस असे एकटेच राहणार. मग त्यांनी केदारच्या बाबतीत जे काही केलं तेव्हा त्यांनी विचार केला नाही ना? त्यामुळे आमच्याकडून असल्या अपेक्षा करू नका. नाही म्हणजे मला पटतंय अद्वैतचं म्हणणं. त्यांना त्रास होत असेल. मैथिलीताई, ते इथे परत आल्याने आम्हाला किती त्रास होणार आहे माहितीये तुम्हाला? काकू, तुमचा राग कळतोय मला, पण बीण काही नाही नेत्रा. खरं तर त्यांनी जो गुन्हा केलाय ना त्याच्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकायला हवं होतं. पण फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तो माणूस बाहेर मजेत फिरतोय. काकू, तुला खरंच असं वाटतं बाबा तिकडे मजेत राहतात? सिरियसली? नाहीतर काय? हा, इतर वेळेला न्यायाची बाजू घेणाऱ्या तुझ्या बायकोला त्या दिवशी तुझ्या वडिलांच्या अब्रूची काळजी वाटली म्हणून ते आता बाहेर फिरतायत ना? पुण्याला शिक्षाच मिळायला हवी, माफी नाही. येते की प्लीज शांत हो. केदार, पण तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? शांत हो. आणि फाल्गुनी, मला माहिती आहे तुला माझी खूप काळजी वाटते, पण तरी नको इतकी काळजी करूस. अगं शेखर दादा आता खूप बदललाय. मला वाटतं आपण त्याला एक संधी द्यायला हवी. ओके नेत्रा? बरं आधी लवकर खाऊन घे, आपल्याला ऑफिसला जायला निघायचं. काका, मी ईशा आणि रीमाच्या शाळेत जाऊन मग येणार आहे ऑफिसला. दो पुढे. बर. आणि चला, चेअर अप. तुम्ही असं तोंड पाडून बसू नका. इथे की फाल्गुनी, चला चला लवकर. हा, बोल नेत्रा. गुड मॉर्निंग बाबा. आज सकाळी सकाळी फोन केलास? हो, मी तुम्हाला हे सांगायला फोन केलाय, तुम्ही तुमचं सामान बांधून तयार राहा. काय? तन्मय तुम्हाला न्यायला येणार आहे बाबा. तुम्ही घरी परत येताय आणि आता यापुढे इथून कुठेही जायची गरज नाहीये. हॅलो बाबा, ऐकताय ना? बाबा, तिथे राहायची गरज नाहीये आता. तुम्ही इथे तुमच्या माणसांसोबत तुमच्या हक्काच्या घरात राहू शकता. कशासाठी? कशासाठी म्हणजे? बाबा, असं काय करतात तुम्ही? परत या आता. नाही, नको. बाबा, अहो हे बोललेत सगळ्यांची. मित्रा, मी तुला सांगितलं ना, या घरातली माणसं माझ्यावरती अविश्वास दाखवतात, संशय घेतात. त्या घरात मी जर पुन्हा आलो तर पुन्हा माझ्यावरती अविश्वास दाखवला जाणार, संशय घेतला जाणार. त्याचा मला त्रास होणार, घरच्यांना त्रास होणार. त्यापेक्षा नकोच. बाबा, का असं करताय तुम्ही? हे बघ नेत्रा, जेव्हा मी घरातनं निघालो तेव्हा मला कोणी थांबवायला आलं का? नाही ना. त्यावरनं सगळं स्पष्ट होत आहे. प्लीज मला इथेच राहू दे. अहो बाबा, काय स्पष्ट झालंय मला सांगा ना. तुम्हालाही माहितीये सगळ्यांच्या मनात गैरसमज आहेत आणि गैरसमज दूर करायला हवेत ना.
मित्र, मी माझ्या नजरेत गुन्हेगार आहे, त्यांच्या नजरेत गुन्हेगार आहे, आणि मी शेवटपर्यंत गुन्हेगारच राहणार आहे. बाबा असं नका ना बोलू. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात आणि तुम्ही असं घरापासून लांब राहिलात ना तर तुम्ही शंकेसाठी वाव देताय असं होईल. मला मी एकच सांगतो नेत्रा, त्या मुलांना मी आपलं मानलं, संपलं. कधी सख्ख सवत्राचा भेद नाही केला. त्याच माझ्या मुलांनी माझ्यावरती अविश्वास दाखवला, संशय दाखवला. माप म्हणून मी हरलोय नेत्रा. मी माझा पराभव मान्य केलाय. असं का बोलताय तुम्ही? का नको म्हणून नेत्रा? आज तू किंवा अद्वैतने घरातल्या माणसानं समजवलं असेल म्हणून ते कदाचित मला मला घरी येऊ द्यायला तयार झाले. पण जरी मी घरी आलो तरी ती माझ्यापासून लांबच असणार आहेत ना माणसं. ते मला कधीही आपलं मानणार नाही. मग मी इथेच लांब बसलेलो बरा नाही का? बाबा ऐका ना. मित्रा, तुला मी शेवटचं सांगतो, ज्या घरातली माणसं मला आपलं मानत नाहीत, माझ्यावरती अविश्वास दाखवतात, त्या घरात मला यायचं नाही. काळजी घे स्वतःची. ठेवतो फोन. बाबांचं मन दुखावलंय म्हणून ते असे वागतायत.